नमस्कार. अमरावती ग्रामीण पोलीस युनिटमध्ये परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत 2 दिवस पासून काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ ते इंटरनेटमध्ये प्रसारित होत आहे असा आम्हाला निदर्शनात आला होता. आणि आम्ही आमच्या स्तरावर पोलीस डिपार्टमेंटनी ते जे विक्टिम्स आहे त्यांचे फॅमिली मेंबर्सला संपर्क करण्याची प्रयत्न केला की त्यांची काही तक्रार आहे तर ते स्वतःहून पोलीस स्टेशनला येऊन दाखल करू शकतो किंवा आमच्या महिला टीम साधे गणवेशाने त्यांच्या घरी पाठवू शकतो. घरी नाही तर इतर कोणत्याही ठिकाणी पाठवण्याची आमची तयारी होती. पण 2 दिवस पासून काही झाला नाही म्हणून आम्ही कालच्या दिवशी रात्री स्वतःहून गुन्हा दाखल केलेली आहे. ते गंभीर स्वरूपात ते गुन्हे आहे म्हणून आम्ही जास्त काही विलंब न करता कालच्या दिवशी रात्रीच्या वेळी आम्ही गुन्हा दाखल केलेली आहे. आणि जे संबंधित आरोपी जे आहे त्यांना रात्री कस्टडीमध्ये घेऊन त्यांना अटक पण केलेली आहे. आणि आज पासून ते तपासात जे आरोपीकडे जे मोबाईल डिव्हाइस ज्यामध्ये त्यांनी जे रेकॉर्डिंग किंवा फोटो काढलेली आहे ते पण आम्ही जप्त करणार आणि जप्त करून ते तपासात जे करायची आहे ते आम्ही करणार. आणि सोबत असा पण शक्यता आहे की आरोपी जे आहे त्यांना आणखी इतर कोणी व्यक्तींनी जर काही मदत केलेली आहे ते व्हायरल करायचीसाठी तर तसा जे माणूस आहे त्यांना पण आम्ही शोध घेऊन त्यांना निष्पन्न करणार आणि त्यांना पण बरोबरपणे आम्ही आरोपी बनून त्यांच्यावर पण कारवाई करणार आहे. पण माझी एक नम्र विनंती आहे विक्टिम्स आणि विक्टिमचे जे फॅमिली मेंबर्स आहे त्यांना की जे काही घडलेली आहे ते जे आहे ते मोठी गोष्ट आहे. लैंगिक अत्याचार ते पण लहान मुलीसोबत जर केलेली आहे तर ते मोठी गोष्ट आहे. आणि जे विक्टिम्स आहे त्यांनी काही चूक केलेली नाही असा माझी वैयक्तिक म्हणणं आहे आणि सगळे पण ते सोबत सपोर्ट करणार. तर आय रिक्वेस्ट माझी विनंती राहणार विक्टिम आणि विक्टिमच्या फॅमिलीला की जे झालेली आहे त्यामधला दोषी म्हणून विक्टिम ला तसा दोष ना देता त्यांना सपोर्ट करायची गरज आहे, इमोशनली सपोर्ट करायची गरज आहे. आणि जे काही त्यांना म्हणजे इमोशनली गो थ्रू केलेली आहे त्यांना सपोर्ट करून एक कंडक्टिव्ह आणि सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट देणं गरज आहे. म्हणून मी विक्टिम आणि विक्टिमचे फॅमिली मेंबर्सला आणखी एकदा मी विनंती करतो की तुम्ही गोपनीय पद्धतीने समोर येऊन तुम्ही तुमच्या सोबत जे काही घडलेली आहे ते पोलिसात तुम्ही स्टेटमेंटसारखं देऊ शकतो. आणि आमची जबाबदारी राहणार की आम्ही 100% विक्टिम आणि विक्टिमचे फॅमिली मेंबर्सची जे आयडेंटिटी आहे ते आम्ही गोपनीय ठेवणार आहे. आणि जे स्टेटमेंट किंवा जे एव्हिडन्स आम्हाला तपासात सापडणार ते आम्ही प्रॉपरली कॉन्फिडेन्शियल पद्धतीने फक्त आणि फक्त इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जे महिला राहणार ते आणि संबंधित जे कोर्टचे जज आहे फक्त त्यांच्यासमोर म्हणजे फक्त 2 व्यक्तीसमोर जे महिला म्हणून राहणार त्यांच्यासमोर आम्ही ते एव्हिडन्स म्हणून पेश करणार. आणि इतर कोणतेही माणूस ते फोटो किंवा व्हिडिओ किंवा जे एव्हिडन्स किंवा विक्टिमची आयडेंटिटी ते आम्ही समोरून येऊन देणार नाही अशी आमची जी आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि आम्ही तसा नक्की प्रॉमिस सारखा करत आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही हे व्हिडिओच्या एंडमध्ये
आमचे जे संबंधित अधिकारी, महिला अधिकारी ऑफ पोलीस डिपार्टमेंट आणि इतर जे समाज कल्याणचे जे डिपार्टमेंटचे महिला अधिकारी आहे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आम्ही व्हिडिओच्या आतमध्ये आम्ही शेअर करणार, सो दॅट विक्टिम जर डायरेक्टली ते महिला अधिकारीसोबत संपर्क करायची आहे फॉर हेल्पिंग अस विथ इन्व्हेस्टिगेशन, तर काइंडली तसा करा म्हणून माझी विक्टिम्स आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स साठी विनंती आहे. आणि लास्टली जे विक्टिम्स आहे, दीज विक्टिम्स आर द डॉटर्स अँड सिस्टर्स ऑफ आवर डिस्ट्रिक्ट, आणि हे डिस्ट्रिक्टचे SP म्हणून आमची मोठी जबाबदारी आहे. आणि फक्त माझी जबाबदारी नाही, सगळे लोकांची जबाबदारी आहे की त्यांच्यासोबत जे गैरवर्तणूक जे झालेली आहे त्यामधलं जे आरोपी, संबंधित जे काही आरोपी आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायची जबाबदारी आमचे सगळ्यांचे खांद्यावर आहे. आणि सोबत इक्वली इम्पॉर्टंट विक्टिम नी जे इमोशनली किंवा जे लैंगिक पद्धतीने जे शोषण ते फेस केलेली आहे त्यासाठी त्यांना इमोशनली किंवा लीगली किंवा इतर पद्धतीने त्यांना सपोर्ट करायची अत्यंत गरज आहे. तर हा रिक्वेस्टमधून मी माझी जे व्हिडिओ आहे ते एंड करतो. थँक्यू. जय हिंद.